उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्ष बागा संकटात, शेतकऱ्यांना भरपाईची मागणी। थंडी आणि अवकाळी पावसानंतर आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक मोठ्या संकटात सापडले। उष्णतेमुळे उकाड्याचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे द्राक्ष घडांची प्रतवारी खालावत आहे। परिणामी द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव, बसवंत, कसबे, सुकेणे, ओझर, उगाव, वनसा गाव सह अनेक गावातील शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। एकरी 2 ते 3 लाख रुपये खर्च करून मेहनतीने वाढवलेली द्राक्ष बॅगेची फळे विक्रीसाठी तयार होत असतानाच ती वाया जात असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून घेतलेली कर्जे कशी फेडायची याची चिंता त्यांना सतावत आहे। शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून भरघोस नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत येतील अशी भावना द्राक्ष उत्पादक व्यक्त करत आहे। मी रघुनाथ संतोजी डुमरे, वनसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। आमची द्राक्षाची शेती आहे आणि यावर्षी निफाड तालुक्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमान झाल्यामुळे, अति थंडी वाढल्यामुळे द्राक्ष अनेक विकृती आल्या आहेत। त्यापैकी इकड्याची समस्या फार आढळली आहे। यामुळे बऱ्याच बागा 25 ते 50 काही 100% सुद्धा खराब झाल्या आहे। यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फार नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने वेळीच कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत तलाट्यांना सांगून पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी हीच विनंती। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सागर निकाळे, निफाड।